संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींना आता मोका लावण्यात आलाय। पोलिसांनी एकूण 8 जणांवरती मोका अंतर्गत गुन्हा दाखल केलाय आणि यामुळे पोलिसांच्या सीआयडीच्या कारवाईमुळे संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांभोवती कायद्याचा फास अधिकच घट्ट होतोय। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना मोका, सीआयडीचा देशमुखांच्या मारेकऱ्यांना धक्का। बीड जिल्ह्यातील मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी सीआयडीने आरोपींवरती मोका अंतर्गत कारवाई केली आहे। विष्णू चाटे, सुदर्शन घुले, जयराम चाटे, सिद्धार्थ सोनवणे, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार आणि कृष्णा आंधळे हेच ते 8 आरोपी ज्यांच्यावरती संतोष देशमुखांच्या हत्येचा आरोप आहे। यापैकी 7 जणांना सीआयडीने गजाआड केलाय, तर कृष्णा आंधळे अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये। आंधळेला जेरबंद करण्याचं आव्हान सीआयडी समोर आहे। खरं तर गेल्या काही दिवसांपासून संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांवरती मोका अंतर्गत कारवाईची मागणी केली जात होती। आता 8 जणांवरती मोका लावल्यामुळे वाल्मिक कराडचं काय होणार याविषयी चर्चा सुरू झाली आहे। 302 सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा हा आका आहे। आका म्हणत असेल मेरा कुछ संबंध नहीं है, तूच तो मेन है। खून, खंडणी, अपहरण, ड्रग्ज तस्करी, संघटित गुन्हेगारी अशा प्रकरणामध्ये पोलिसांकडून आरोपींवरती मोक्काची कारवाई केली जाते। पण मोक्का लावलेल्या आरोपींपैकी एका आरोपीवरती गेल्या 10 वर्षात 2 गुन्ह्यांमध्ये आरोपपत्र दाखल झालेलं असणं आवश्यक आहे। तर तपास यंत्रणेला आरोपपत्र दाखल करण्यासाठी 180 दिवसांचा कालावधी मिळतो। मोक्कातील आरोपीला लवकर जामीन मिळत नाही। तुम्ही मोका लावला, चांगलं केलं, पण मोका लावून जो कुणी मुख्य आहे त्याला बाजूला सारायचंय आणि आमचं लक्ष त्याच्यावर मोक्यावर केंद्रित करायचंय असं जर कुणी सरकार मायबापाकडून करत असेल तर ती चुकीचं आहे असं मला वाटतंय। फार मोठं प्रकरण आहे। माझी चिंता ही आहे की पक्ष जात याकडे पलीकडे जाऊन याकडे बघितलं पाहिजे। हे जे खंडणीचे प्रकार चाललेले आहेत महाराष्ट्रामध्ये कोण गुंतवणूक करेल? जर या अशा खंडणीच्या प्रकाराला राजाश्रय असेल, सरकारच्या आशीर्वादाने सगळे प्रकार चालले असतील तर आपण काय मेसेज देतोय? वाल्मिक कराडवरती पोलिसांनी पवनचक्की खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल केलाय। पण खंडणी प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांचा संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुद्धा सहभाग आहे आणि त्यामुळेच खंडणी आणि हत्या प्रकरणाचा एकमेकांशी संबंध आहे का याचा तपास सीआयडी तसंच एसआयटी कडून केला जातोय। त्यामुळे आगामी काळात खंडणी आणि हत्या प्रकरणात सीआयडीच्या हाती कोणते पुरावे लागतात त्यावरती वाल्मिक कराडचं भवितव्य अवलंबून असणार आहे। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड।